तर कशा आहे मित्रांनो, मी आहेच ओला उबर कॅब ड्रायव्हर. तर आज सकाळीच मी गाडी काढायला घेतली. तर मला गेलो आणि अचानक धक्काच बसला. तर तो धक्का म्हणजे असा की गाडीजवळ जाताना गाडी बंद पडलेली असं जाणवलं. मी चेक केलं तर पूर्ण बॅटरी डाऊन. तर करायचं तर काय, पाऊस पण एवढा जोरात चालू, ना कोणी मेकॅनिक यायला तयार ना काही. मग कसा तरी एका ड्रायव्हरला मी म्हटलं की माझी गाडी बंद पडली आहे, थोडं धक्का मारतोस का. तर तो म्हटला की एवढ्या पावसामध्ये नका गाडी काढू जावं, राहू द्या. पण आता ऑलरेडी 2 दिवसापासून आपण कामावरती गेलेलो नाही आहे आणि त्याच्यामुळं आपलं नाही जास्त पण आर्थिक नुकसान तर होतेच ना, तुम्हाला तर माहीतच. त्याच्यामुळं मग त्यांच्याकडनं एका बॅटरी मेकॅनिकचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केला की काय कर बाबा, तू ये, तुला पैसे देतो, तुला हवं तर 100 रुपये एक्स्ट्रा देतो, पण ये. तर तो आला आणि काय त्यांनी बॅटरी काढली, बॅटरीला बॅटरी जोडली आणि विदिन अ सेकंडमध्ये गाडी चालू झाली. तर त्यांनी मला असं सांगितलं की बाबा तुमची बॅटरीची जी लाईफ आहे ती खतम झालेली आहे, त्याच्यामुळं तुम्हाला नवीन बॅटरी घ्यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, तर करूया असं. तर मी निघालो सकाळी. मग आता ऑलरेडी वेळ तर झालाच होता. म्हटलं चला आता तरी ट्रिप वगैरे घेऊया. पण आलो समोर. तर बाय द वे मी सांगायचं विसरलो, मी पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहतो. तर तिकडनं सकाळी ट्रिप असतात आणि थोडं 9, 9:30, 10पर्यंत ट्रिप थोडंसं शांत होतं. तर मी थांबलेलो 1-1.5 तास. त्यानंतर मला एक ट्रिप मिळाली, ती डायरेक्ट चिखली टू डायरेक्ट इकडे आपल्या आनंदनगर, पुण्यामध्ये कोथरूड साईडला. तर तिकडे आलो आणि तेव्हा तिथनं एक लोकलची मारली 200 रुपयाची. आणि मग नंतर मी म्हटलं आता 12-1 झाले. तर CNG माझा काल ऑलरेडी बऱ्यापैकी कमी होता, तर CNG भरून घेतला मी. नंतर मी आलो आहे की एखादी ट्रिप मिळेल म्हणून थोडंसं दिनांना हॉस्पिटलच्या जवळ आलो. पण तिथे काय ट्रिप मला भेटली नाही जशी पाहिजे तशी. मग नंतर म्हटलं चला जेवण करूया. जेवण केलं आणि आता परत बघूया आता ट्रिप कुठली वाटते. आता ऑनलाईन तर झालेलं